नमस्ते विद्यार्थी मित्र, चाणक्य मंडल परिवारच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज जो MPSC कंबाईनचा पेपर झाला आहे, पेपर मॉडरेट टू टफ इझी असा सगळ्याच प्रकारचा सगळ्यांना वाटत होता। आपण त्यातल्या GSचा भागचा विचार न करता आता इथे मॅथ आणि रिझनिंगचे जे 20 प्रश्न होते ते बघूयात। प्रोबॅबल आन्सर्स त्याचे काय असू शकतात, कुठला प्रश्न कॅन्सल होऊ शकतो, म्हणजेच हॅशटॅग, हे असं सगळं जरा डिस्कस करू। तर माझ्याकडे सेट B आहे। त्यातला पहिला प्रश्न म्हणजे 81 नंबरचा प्रश्न होता की सलग 6 समसंख्यांची म्हणजेच ABCDEF यांची बेरीज 150 आहे, तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल। हा प्रश्न ॲव्हरेजचा उपयोग करून सोडवता येतो। तो म्हणजे आता बघा, एकूण संख्या किती आहेत आपल्याकडे 6, त्यांची बेरीज किती आहे 150। 150 तुम्हाला ॲव्हरेज जर आठवत असेल तर ॲव्हरेज बरोबर असतं टोटल सम डिवायडेड बाय टोटल नंबर्स। मग मला जर या 6 संख्यांची ॲव्हरेज सरासरी काढायची असेल तर ती काय असेल, या 6 संख्यांची सरासरी असेल 150 भागिले 6। आणि थोडासा 6चा भागाकार 6चा पाढा येत असेल तुम्हाला तर हा किती होतो, तर साइन दोन्ही 12 आणि 6 पंच 30 म्हणजे 25। ही त्याची काय येते, 6 संख्यांची सरासरी येते। आता आपण समसंख्यांबद्दल बोलतोय म्हणजे काय, तर ही 25 एक्झॅक्टली काय आलेली असते, तर त्या 6 संख्यांची मीन मध्य आलेला असतो। म्हणजे या साईडला 3 संख्या आणि या साईडला 3 संख्या। मग आता 25 जर मध्य असेल तर त्याच्या अलीकडच्या पलीकडच्या संख्या कुठल्या असतील, एक तर 24 आहे, त्याच्या पुढची 26 आहे, बरोबर। आपल्याला एकूण 6 समसंख्या शोधायच्यात, एकूण 6 समसंख्या। मग अलीकडची कुठली असेल, अगेन 22 आणि त्याच्या अलीकडची 20, तशी 26 नंतर 28 आणि त्याच्यानंतरची 30। आता आपण जर या 6 संख्यांची खरंच बेरीज केली तर ती 150 येते। हे नंतर तुम्ही टॅली करून बघा हवं तर। प्रश्न काय आहे, तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती। मग त्याच्या पुढच्या 3 सलग समसंख्या कुठल्या असणार आहेत, 32, 34 आणि 36। आणि यांची बेरीज किती येते, तर 30 आणि 30 60, 90, 100 आणि 102। सिंपल। पुढचा प्रश्न बघू। चला, शृंखला एक पॅटर्न होता, तसा बघायला गेलं तर हा प्रश्न बराच अवघड आहे। जे सलग सोडवणारे असतात काही जण, त्यांनी तर हा प्रश्न स्किप केलेला चांगलं होतं, नंतर जेव्हा मिळाला वेळ तर सोडवायचं असतं। पण हा पॅटर्न कसा आहे ते नीट समजून घ्या। आता इथे 1 दिसतोय आणि सुरुवात मात्र 2 ने होतीये। पुढचा जो पॅटर्न आहे तो त्याची सुरुवात 3 ने होतीये, पुढच्या पॅटर्नची सुरुवात 4 ने होतीये। म्हणजे उदाहरणार्थ जर मित्र मी n हा 1 जर म्हटला, n हा जर 1 म्हटला तर हा पॅटर्न कसा चालू आहे बघा तुम्ही। 1 डिवायडेड बाय n प्लस 1 म्हणजे कुठे आलो आपण, या 2 वरती आलो, इंटू n प्लस 2 म्हणजेच काय 3 वरती आलो। तर हे आपल्याला पहिली संख्या सापडते, पहिला पॅटर्न सापडतो काय आहे तो। आणि मग असंच जर चालू ठेवला आपण तर पुढे काय जाणार आहे, ते n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 2 इंटू n प्लस 3 आणि असा सगळा पॅटर्न पुढे चालत राहणार आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्ही, ह्याच्याकडे नीट जर बघितलं तर हा पॅटर्न कसा होतोय, 1 डिवायडेड बाय n प्लस 1 सगळं मायनसमध्ये 1 डिवायडेड बाय n प्लस 2। हे जेव्हा तुम्ही तिरकस गुणाकार वगैरे सॉल्व करून बघाल तर तेव्हा आपण पोचतो इथेच, पण इथे आपल्या सोयीसाठी हे खूप उपयोगाचं पडतं। आता नीट जर तुम्ही बघितलं, n आपण गृहीत धरून 1 घेतला हा पॅटर्न वगैरे समजण्यासाठी, बाकी तसा ह्याच्यात काही रोल नाही आहे। आता या पॅटर्नमध्ये जर आपल्याला हे आपली पहिली संख्या टाकायची असेल तर कशी टाकता येईल, 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1 डिवायडेड बाय 3 ही झाली आपली पहिली संख्या। याच्यात ॲडिशन होऊन पुढे 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 चालत राहू। मग आता तुम्ही नीट विचार करा, पुढची संख्या काय असेल,
1/3 मायनस 1/4 प्लस 1/4 मायनस 1/5 आणि असं कुठपर्यंत असेल? किती संख्या हवी आपल्याला? 15वं पदावली हवी, 15वं पद हवंय. जर पहिलं पद हे 2ने चालू होत असेल तर 15वं पद हे 17ने चालू होईल. म्हणजे तिथे संपेल ते 1/17. हे लक्षात आलं? 1/17. मग आता -1/3 प्लस 1/3 -1/4 प्लस 1/4 -1/5 प्लस 1/5 याचाच अर्थ काय आहे की हे सगळं काही ते मधलं कॅन्सल होणार आहे. आणि तुम्हाला शेवटचं काय सापडणार आहे? तर 1/2 डिवायडेड बाय 1/17. आणि हे जेव्हा तुम्ही तिरकस गुणाकार करून सॉल्व करता तेव्हा 17 वजा 2 भागिले 17 गुणिले 2 म्हणजेच काय? तर 15/34. म्हणजेच पर्याय क्रमांक कुठे गेला आपला? पर्याय क्रमांक 1. समजला हा प्रश्न? किचकट होता, पॅटर्न समजणं अवघड होतं, त्याच्यामुळे हा पहिल्याच फ्लोमध्ये सोडवायचा नव्हता, ह्या नंतर जाऊन सोडवायचा होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. आयताच्या मोजमापाचा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे की एका आयताचं मोजमाप करताना एका बाजूचं माप 5% वाढवलं आणि दुसऱ्या बाजूचं माप 10% कमी झालं. आता टक्केवारीमध्ये जेव्हा किंवा बोललं जातं तेव्हा जिथे कुठे वाढवल्या जाते गोष्ट तर ती काय होणार आहे? 100 वरनं 105 होणार आहे. आणि जिथे कुठे कमी केल्या जाते हे आता लहान मुलं पण सांगायला लागतील बरं का, म्हणजे प्रत्येकालाच यायला पाहिजे होतं की जर उदाहरणार्थ पहिलं जर 100 युनिट असेल तर आता 10% कमी झालं म्हणजे किती होणार? तर 90 होणार. इथं बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो की दिलेला आहे तो आयत दिलेला आहे. मग आयताच्या दोन्ही बाजू 100-100 सारख्याच कशा काय घेतल्या? तर हे इथे प्रमाण घेतलेलं आहे. आपण टक्केवारीमध्ये बोललं चाललोय. आपण 100 मीटर एक बाजू आणि 100 मीटर दुसरी बाजू असं घेत नाही आहोत. त्यामुळे हे सोडवण्याच्या बाबतीत टक्केवारीच्या बाबतीत आपण नक्कीच 100-100 घेऊ शकतो. मग आता तुम्ही इथनं रेशिओ काढा, एकमेकांचं प्रमाण बघा. 100 गुणिले 100 किती होतील? तर 10,000 बरोबर. आणि ह्यांचा गुणाकार करा सगळा, हा 0 0 इथे राहील. 9 45 होईल, 4 दशांश तसे 9 1 9. मग हा 0 गेट कॅन्सल. उरते काय? 1000ला 945. आता यातला फरक किती येतो? 1000 मायनस 945 हा फरक येतो 55चा. फरक येतो हा 55चा. याचाच अर्थ काय असतो? आपल्याला फायनली काढायचं काय? तर आयताच्या क्षेत्रामध्ये मोजमाप करताना त्रुटीची टक्केवारी किती, ही आपण फरक जो काढतोय ही त्रुटी काढतोय. ठीक आहे. जर 1000ला 55 असेल तर 100ला ती त्रुटी किती असणार आहे? 5.5 आणि ती इन टर्म्स ऑफ येणार टक्केवारी. सो पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे मित्र. पुढचा प्रश्न बघूया. चला, 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 रुपये दिलेली आहे. जर 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्या किमतीच्या 40% जास्त असेल, अधिक असेल तर 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती? सरळ साधा सोपा प्रश्न आहे. सरासरीच्या बाबतीत बोललं चाललं. 10 पुस्तकांची सरासरी किंमत. आता बघा, 10 पुस्तकं आहेत, त्यांची सरासरी किंमत किती आहे? 16. म्हणजेच त्यांची टोटल किती होणार आहे? 160. सिंपल, हे जमलं पाहिजे डायरेक्ट करताना. इतर 8 पुस्तकांची सरासरी किती दिलेली आहे? 8 पुस्तकांची सरासरी दिलेली आहे 9.5. म्हणजे हे किती होणार? 8 पंच 40 आणि 8 9 72 आणि 4 76. सो ही काय झाली? ही टोटल झाली 10 पुस्तकांची, ही टोटल झाली 8 पुस्तकांची. आता आपल्याला यातला फरक सगळ्यात आधी काढून घ्यायचा. फरक म्हणजे काय? तर मुळात ते जे 2 पुस्तकं सोडतोय ना त्यांची एकत्रित मिळून किंमत किती होतीये ते काढायची. म्हणजे सिंपल बघा, इथे जर सरासरी घेतोय मी 10 पुस्तकांची तर मला वरती टोटल पाहिजे 10 पुस्तकांची आणि डिवायडेड बाय तर 10 क्रमांक हा येणारच आहे. आता पुढे चला.
आपल्याकडे आत्तासाठी टोटल आपण जेव्हा त्या 2 पुस्तकांना सोडतोय त्यामुळे इतर 8 पुस्तकांची टोटल आहे 76. सो ती इथे लिहून घेतली. प्लस काय येणार, सम येणार त्या 2 पुस्तकांची आणि सगळं डिवायडेड बाय 10. बरोबर, हे सगळं डिवायडेड बाय 10. सरासरी किती आहे, 160. सॉरी, 10 पुस्तकांची सरासरी किती दिलेली आपल्याला, 16. बरोबर 76 अधिक त्या 2 पुस्तकांची किंमत डिवायडेड बाय 10. सो अल्टिमेटली हे सगळं काय होणार आहे, 160 मायनस किती होणार आहेत, 76 इक्वल्स टू 2 पुस्तकांची किंमत मिळेल. मग 160तनं जेव्हा तुम्ही 76 काढता, सो 76 आणि 4 40, 76 आणि 4 80, 80 आणि 80 160, म्हणजे टोटल किती येते, 84. सो त्या 2 पुस्तकांची मिळून एकूण किंमत किती असणार आहे, 84. आता इथून पुढे तुम्ही सॉल्व्ह करत बसू शकता स्टेप बाय स्टेप. पण जर असं आपण कंबाईनचा अभ्यास करतोय, कंबाईनचा पेपर देतोय, त्यामुळे आपलं डायरेक्ट लक्ष ऑप्शनवर गेलं पाहिजे. ऑप्शन आपल्याला असे निवडायचे की ज्या 2 किमतींची टोटल 84 येणार आहे आणि असे 2 किमती त्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 35 आणि 49. बाकी कुणाचीही टोटल ही 84 येत नाही. सो हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा होता. हां, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% घाऊक व्यापारी म्हणजेच होलसेलर यांच्यासाठी 20% आणि किरकोळ व्यापारी म्हणजेच रिटेलर यांच्यासाठी 30% नफा अंतर्भूत करते. आता जेव्हा केव्हा आपण वर्गामध्ये शिकतो पर्सेंट, प्रॉफिट, लॉस, डिस्काउंट आणि डिस्काउंटमध्ये शिकतो सक्सेसिव्ह डिस्काउंट. म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर आधी 100 रुपयावरती जर 10% डिस्काउंट दिला असेल आणि पुढचा डिस्काउंट हा आणखीन 15% दिला असेल, तर तो पुढचा 15% डिस्काउंट हा 100वर नसतो, तर 10% देऊन कुठली किंमत येते, 90 त्याच्यावरती असतो. हेच लॉजिक इकडे सुद्धा आहे की ओरिजिनल प्राईस जी काही होती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, त्यावरती कंपनीने स्वतःसाठी 10% प्रॉफिट घेतला. आता होलसेलरला जेव्हा प्रॉफिट लावायचा आहे, तो काही त्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर लावणार नाही आहे. कंपनीकडनं होलसेलरला जेवढ्या रुपयाला प्रॉडक्ट मिळालं त्याच्यावर तो स्वतःचा प्रॉफिट लावणार आणि प्लस रिटेलरसुद्धा होलसेलरकडनं जेवढ्याला मिळालं आहे त्याच्यावरती त्याचा प्रॉफिट लावणार. मग आता इकडे बघा, आता आपण गृहीत धरू की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती असेल, तर नेहमीचं आपलं सोपं आहे. सगळं जेव्हा टक्केवारीमध्ये बोलणं चाललं असतं तेव्हा बेस हा सगळा 100 घ्यायचा. मग 100 रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट होती. त्याच्यावर कंपनीने काय केलं, 10% स्वतःचा प्रॉफिट लावला. कुणी, कंपनीने. त्यामुळे किंमत किती झाली, 110 रुपये. किंमत झाली 110 रुपये. या 110 रुपयावरती किती रे, 20% नफा हा 20% नफा हा घाऊक व्यापारी म्हणजे होलसेलरचा आहे. सो 20% कशावर, 110वर. सिंपल तुम्हाला सांगितलं, जेव्हा केव्हा ज्याचे जेवढे टक्के काढायचे असतात त्या दोघांचा गुणाकार करायचा, डिवायडेड बायला 100चे 2 झिरो आहेत ते एकमेकांशी कट करून घ्यायचे. हे आपण वर्गामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे ते सरळ 11 दुनी 22 होणार. सो 22 काय होईल, ॲडिशन होणार कशामध्ये, या 110 मध्ये. म्हणजेच काय, 132 रुपयाला ती वस्तू कोणाला मिळणार आहे, बघा कंपनीने 100 रुपयावरती 10% प्रॉफिट घेऊन होलसेलरला ती गोष्ट विकली आणि होलसेलरनी ती गोष्ट 132 रुपयाला 20% प्रॉफिटनी कुणाला विकली, तर रिटेलरला विकली. आता हा रिटेलर काय करतो, तर स्वतःचे 30% प्रॉफिट लावतो. 30% प्रॉफिट. आता 30% प्रॉफिट कुणावर लागणार आहे, कितीवर लागणार आहे, तर हा लागणार आहे 132वर. तर सिंपल बघा तुम्ही की 30% कशाचे, 132चे. हे 0 0 गेट कॅन्सल. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 1 3 आणि 1 पूर्णांक येणार. सो 39.6 रुपये वाढ होणार कशावर, 132वर. हे खूप व्यवस्थित ॲडिशन करणं गरजेचं आहे. तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता. सो इथे 6 दशात तसे 9 2 11, इकडे गेले 3 3 6 आणि 1 7 आणि 1 171.6.
आता नीट बघा, फायनल प्रश्न काय आहे, तर उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. निर्मिती मूल्य आपण किती धरलं होतं, 100. मग 100 पेक्षा कितीनी जास्त आहे ती, 71.6 जास्त आहे. म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक 3. खूप कन्फ्युजन होतं, 71.6 70.6, पण व्यवस्थित सोडवलं तर मॅथचे प्रश्न पटकन सुटतात. आणि याच्यात कधीच गोळामार अजिबात करायचं नाही, कारण गोळामार केलेला प्रश्न सहसा चुकतो. आपण पुढचा बघूया. चला, वर्क अँड टाइमचा प्रश्न आहे, मस्त प्रश्न आहे की 3 पुरुषांनी केलेल्या कामाचं प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतकं आहे. या प्रश्नामध्ये सगळ्यात आधी एकमेकांशी जे काही कंपॅरिझन दिले ना ते तुम्हाला लिहून घ्यायचंय. बघा, 3 पुरुषांचं काम कुणाशी कंपेअर केलंय, तर 5 मुलांशी केलंय. आता समजण्यासाठी मी इंग्रजीमधले अॅनोटेशन देतो. सो 3 मेल हे कुणाच्या बरोबरीत आहेत, तर 5 बॉईज मुलांच्या बरोबरीत आहेत. सिमिलरली पुढे काय म्हटलंय, तसंच 5 महिलांनी केलेल्या कामाचं प्रमाण 8 मुलांनी केलेलं काम एवढं आहे. म्हणजेच काय, 5 विमेन बरोबर 8 बॉईज. ठीक आहे. पुढे जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष, आता इथे नीट बघा, 12 पुरुष व म्हणजे अधिक 14 मुलं, आणि हे सगळे मिळून किती दिवस, तर 24 दिवस लागत असतील, तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष अधिक 15 महिला अधिक 12 मुलं, म्हणजे बघा इथे एवढे घटक आहेत आणि इथे एवढे सारे घटक आहेत, ह्यांना किती दिवस लागतील असा आपला प्रश्न आहे. किती दिवस लागतील. तर सगळ्यात पहिले कन्व्हर्जन्स करून घ्यायचे. आता याचाच अर्थ काय होतोय, तर M बरोबर 5/3 बॉईज आणि इथेच W बरोबर 8/5 बॉईज. काही नाही, ह्याच किमती आपल्याला इथे टाकायच्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये. आता नीट लक्ष द्या जरा. इथे बघा, इक्वेशन 1 मी इकडे सरळ लिहितो. सो 12M, एमची किंमत किती आहे, 5/3 बॉईज एवढी आहे, अधिक 14B. सो 14B हे जशास तसे येईल. तुम्हाला जर वर्क अँड टाईमचे उदाहरणं वर्गात सोडवलेले आठवत असतील, तर वर्क अँड टाईम हे काही वेगळं नसून इनपुट डिवायडेड बाय आउटपुट असतो. इनपुट म्हणजे काय, किती लोक काम करतायत ते सगळं इनपुटमध्ये येणार, किती दिवस काम करतायत ते इनपुटमध्ये येणार, किती तास काम करतायत ते इनपुटमध्ये येणार, म्हणजेच कुठे, अंशात. आणि छेदात आउटपुटमध्ये काय येतं मग, की चला 12 खुर्च्या बनवल्या, काय या सगळ्यांनी मिळून काय 20 टेबल बनवले असतील, त्याच्या बदल्यात त्यांना काही वेजेस, वेतन, पगार मिळाला असेल, तर हे सगळं डिवायडेड बायमध्ये येतं. इथे आपल्याकडे डिवायडेड बायमध्ये येण्यासारखं काही नाही. का, तर काम सेमच आहे. हे जेवढं काम करतायत तेवढंच ते काम करतायत. त्यामुळे डिफरन्शिएट होणारा भाग कुठला आहे, तर फक्त न्यूमरेटरमधला, अंशामधला. आणि हे सगळं मल्टिप्लाय बाय काय असतं, तर 24 दिवस. हे झालं एक. आता सेकंड स्टेटमेंट जे सापडले ते आपण डिकोड करू. 9M, सो 9 इंटू M म्हणजे काय, तर 5/3B प्लस 15 इंटू 8/5B आणि प्लस 12B. हे सगळं एका कंसामध्ये गुणीला येणं काय येणार, तर किती दिवस नेमकं. हे झालं सगळं आपलं इक्वेशन. समजवतंय म्हणून लेंदी वाटतंय, सोडवताना तिथे तुम्ही पटापट सोडवलं असेल अशी अपेक्षा धरतो. आता इथे सोपं आहे. 3 चूक 12, अगेन 3 त्रिक 9, 5 त्रिक 15. त्यामुळे इथं बघा 5 चोक 20, 20 आणि 14 34. म्हणजे इथे काय सापडणार आपल्याला, 34B इंटू 24 इक्वल्स टू, बरोबरीला काय येणार, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24 आणि 12. सो 15 आणि 8 त्रिक 24, 15 आणि 24, 15 आणि 20,
35, 35 आणि 4 39, 39 आणि हे 12 म्हणजेच किती झाले 51. 51 बी इंटू जे आपल्याला शोधायचे ते म्हणजे किती दिवस. आता हे सिंपल आहे, हे बी बी गेट कॅन्सल्ड होतं. तुम्हाला थोडेसे पाढे येत असतील, एवढे तर आलेच पाहिजेत. तर बघा इथं दिसतं की 17×51 होतोय. आणि म्हणजेच काय इथे 3×17 = 51, 3×8 = 24. आणखीन काही भागाकार गुणाकार होऊ शकतो का, तर सिंपल हे 17×1 = 17, 17×2 = 34. त्यामुळे एकूण किती दिवस लागतील, तर 8×2 = 16 दिवस लागतील. एका पर्यायामध्ये 16, तर पर्याय क्रमांक 1 16. असंही सोडवायचं होतं. पुढचा बघूया. हां, रिकामा तलाव. सोपा आहे, पाईपलाईन सिस्टमच्या सारखा दिलाय म्हणायला, पण तसा नाही आहे खरं तर. अगदीच सोपा प्रश्न आहे, नीट बघा. की एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल. जेव्हा केव्हा असं प्रमाणात एखादी गोष्ट दिलेली जाते ना, तर ती काढणं खूप सोपी असते. आता बघा 3/5 हा भाग भरायला किती तास लागत आहेत, तर 8 तास लागत आहेत. हा भाग भरायला 8 तास लागत आहेत. मला सांगा 5 3 भाग भरायला 8 तास लागते. याचाच अर्थ काय, उरलेत किती, 5 2 भाग उरले. मग हे 5 2 भाग भरायला किती तास लागतील, असा आपला सरळ प्रश्न आहे. आणि हा तिरकस गुणाकार करून सोडवता येतो. मग आपल्याला जर x काढायचा असेल तर तो काय येईल, त्याला बघा 8 × 2/5 होणार. आणि हा x ला 3/5 जो गुणाकारात असतो तो तिकडे जाऊन भागाकारात जाणार. म्हणजेच काय होईल 5/3. तो 5 गेट कॅन्सल्ड. नीट बघितलं तर 8×2 = 16/3. या 16/3 ला कसं लिहितलं जाऊ शकतं किंवा जातं, तर बघा 3×5 = 15, उरलाय किती 1/3. याचाच अर्थ काय, 5 तास आणि 1/3 मिनटं. आता 1/3 1/3 मिनटं, 1/3 कितीपैकी, तर टोटल मिनटं किती असतात 60. म्हणजे तुम्ही सिम्पली बघितलं तर 60चे 1/3 किती होतात 20. म्हणजेच काय उत्तर आहे, तर 5 तास आणि 20 मिनटं. आहे का पर्यायात 5 तास 20 मिनटं. पर्याय क्रमांक 2. तुम्ही काही जणांनी काय गडबड केलेली असणार आहे मी ते पण सांगतो. इथे भाग देताना 3×5 = 15, उरलाय 1, डेसिमल दिला, त्या एकाचे झाले 10. मग 3×3 = 9 आणि 3×3 = 9 हे असं चालत राहतं. मग आपल्याला काय डोळ्यासमोर येतं 5.33. मग 5.3 म्हणजे कुठं जातं रे, चला पर्याय क्रमांक 1 वर. पण हे असं नाही आहे, हे चुकीचं आहे. ही गडबड बऱ्याच जणांनी केलेली असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. वर्ष 2024 वापरणाऱ्यांची मोबाईल वापरण्याची टक्केवारी 43% वरून 65% झाली. बेस आपण या 43ला किती म्हणूयात, 100 म्हणूयात. जर 43 म्हणजे 100 आहे तर 65 म्हणजे किती, याच्यातूनच आपल्याला कळणार की किती पर्सेंटनी वाढ झाली आहे, किती टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता अशा वेळी आपण काय करत असतो, तिरकस गुणाकार सिम्पली. सो x बरोबर काय होणार आहे 65 गुणिले 100 म्हणजे 2 शून्य आले, डिवायडेड बाय 43. जिथे कुठे असं 43 सारखी संख्या असते म्हणजे कशी मूळ संख्या असते, तिथे भागाकार करू शकतो का, म्हणजेच काय की त्या 43ला कुठल्याही संख्येने भाग जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला डायरेक्ट 43चाच पाढा काय तो म्हणायला लागणार आहे. सो सिम्पली बघा आता 43 1 43, उरलेत किती पुढे 43 2 45 आणि 20 म्हणजेच एकूण 22 उरलेत. हे 22 काय होतील पुढे कॅरी फॉरवर्ड होतील, म्हणजे पुढे 220 झाले. आता थोडासा तुम्ही विचार केला तर 43 मधले फक्त 40 घ्या, 40 गुणिले 5 करा, सो 5 चोक 20. आपण कुठपर्यंत पोहोचतो 200 पर्यंत पोहोचतो. तर आपण डायरेक्ट 43ला 5चा भाग देऊन बघूयात का रे. चला 43 5 किती होतात, 5 त्रिक 15, 5 हातचाला 1, 5 चोक 20 आणि 1 21, 215. आपल्याकडे 222 म्हणजे पहिला भाग आपण 1चा दिला, दुसरा भाग आपण 5चा देऊ शकतो.
43 पासून 215 म्हणजे अगेन यातले किती उरले 5 उरले. अगेन पुढचा भाग कितीचा द्यावा लागणार 1चा द्यावा लागणार. 43 एक 43. पुढे किती उरलेत 7 उरले. डेसिमलने त्या 770 झाले त्यामुळे 51.1. आता एवढं करणं बस आहे का तर तुमचं ऑप्शनमध्येच उत्तर आहे की मग किती टक्क्यांनी वाढ झाली असेल तर 51.16 ने वाढ झालेली आहे. तर हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा होता. पुढचा हा प्रश्न सरळ सरळ स्किप करण्यासारखा होता. खरं तुम्हाला सगळ्यात शेवटी 5 मिनटं उरत असतील आणि तरीही खरं तर 2 फॉर्म्युले माहिती असतील तर हा प्रश्न तुम्हाला सुटणार होता. नाहीतर सरळ सरळ स्किप. म्हणजे आपल्यासाठी राहिले होते फक्त 19 प्रश्न मॅथ आणि रिझनिंगचे मिळून. हा प्रश्न असल्या कॅटेगरीमधला होता. काय म्हटलं यांनी कर्ड सरफेस ऑफ अ सिलेंड्रिकल पिलर ॲक्च्युली. तर कर्ड सरफेस एरिया अशी एक गोष्ट असते. कर्ड सरफेस एरिया एक दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ दिले होते आपल्याला. ते दिले होते 352 मीटर स्क्वेअर. किती 352 मीटर स्क्वेअर. आणि पुढे काय म्हटलं त्याचं घनफळ म्हणजे काय व्हॉल्यूम किती दिलाय 2464 मीटर क्यूब. व्हॉल्यूम हा क्यूबमध्ये असतो 2464 मीटर क्यूब. आणि विचारलं काय उंची हाईट काढायला विचारलंय. मुळात तुम्हाला कर्ड सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम या दोघांचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत नाहीतर हा प्रश्न तुमच्यासाठी नव्हता. यांचे फॉर्म्युले काय असतात तर 2πr/h आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो πr²h. πr²h. सॉरी. आता पुढे बघा व्हॉल्यूम म्हणजे पूर्ण सिलेंडरचा व्हॉल्यूम आणि एरिया हा फक्त कर्ड सरफेसचा एरिया दिलेला आपल्याला. म्हणजे त्या पूर्ण व्हॉल्यूममधला भाग असणारे कर्ड सरफेसच्या एरियाचा. त्यामुळे हा प्रश्न सोडवताना आपण सिम्पली जो काही व्हॉल्यूम आहे तो डिवाइड करू शकतो कर्ड सरफेस एरियाने. आता बघा बरं हे सरळ सरळ जर केलं तर आपल्याला काय सापडतं. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे πr²h डिवायडेड बाय कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला 2πrh. 2πrh. आता इथे बघा पाय गेट कॅन्सल्ड, h गेट कॅन्सल, एक r कॅन्सल झाला. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला काय सापडतं पुढे सॉरी इथे 2 राहिला, हा r आणि हा r कॅन्सल झाला. त्यामुळे इथेच राहतं काय r डिवायडेड बाय 2. आता इथे इक्वेट करायचं आहे आपल्याला कशाशी r डिवायडेड बाय 2 बरोबर काय असणार. व्हॉल्यूम किती दिलं आहे कुठे आहे व्हॉल्यूम 2464 आणि डिवायडेड बाय 352. सो हा सगळा भागाकार आपल्याला सॉल्व करायचा आहे. हा सगळा भागाकार सॉल्व केल्यानंतर आपल्याला सापडते आरची किंमत 14. आरची किंमत 14. आता इथंच काम संपत नाही. आपल्याला आर नाही शोधायचा आहे. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला हाईट एच उंची काढायची किती आहे त्या खांबाची उंची. आता सिम्पली हा जो काही भाग आहे 2πrh तुम्ही इथे किंवा इथे कुठेही पुट करू शकता. व्हॅल्यू पुट करायची. सो आरची व्हॅल्यू पुट करायची. 2πrh काय असणार आहे 2 इंटू पाय म्हणजे 22/7 गुणिले आर किती सापडलं आपल्याला 14 गुणिले एच जो आपल्याला शोधायचा आहे. हे सगळं बरोबर काय आहे रे. हे सगळं बरोबर आपण घेताना घेतलं आता 352. 352. त्यामुळे आता 7 दुनी 14 इथे काय करा बे करा 2×7 करा. अजून काय उरले 2×1 12. परत हा 2 कॅन्सल करा. सो 2×8 16 परत 22 आणि 4 म्हणजेच तुम्हाला हाईट किती सापडली 4 मीटर. आणि कुठे आहे पर्याय 4 मीटर तर पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा होता. नेक्स्ट. हां प्रश्न मस्त आहे बरं का.
आता बघा, एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या त्यांचं गुणोत्तर दिलं होतं. बघा, राज्य आणि त्यांचे केंद्रशासित प्रदेश यांचं गुणोत्तर दिलं एकमेकांशी किती, तर 52-13. तर त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज असं आपली तुलना दिली आहे. आता हे सिंपल आहे, हे लहान लेकराला कळेल की हे अल्टिमेट गुणोत्तर नाही आहे. हे पुढे जाऊन काय होणार आहे, 13-1-13 आणि 13-52. सो 4-1. याचा अर्थ काय की 4 राज्यांच्या साठी एक केंद्रशासित प्रदेश, 4 राज्यांच्यासाठी एक केंद्रशासित प्रदेश. म्हणजेच बघा की केंद्रशासित प्रदेशाच्या साठी युनियन टेरिटरीज जर 1 असेल तर स्टेट किती आहे, 4 आहे. म्हणजे कितीची वाढ आहे, 3ची वाढ आहे. 3ची वाढ आहे. मग एकावर 3ची वाढ म्हणजे किती टक्के? उत्तर यायला पाहिजे मित्र हो 300%. पण असा कुठेही पर्याय दिलेला नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न जातो आपला हॅशटॅगमध्ये. आता आयोगाने हा प्रश्न रद्द केला पाहिजे. आता काहींची डोकी जर अशी चालत असतील की 13-52 म्हणजे 4 पटीमध्ये आहे, म्हणजे आपण ऑप्शन क्रमांक 4 40 टाकून द्या, तर हे साफ चुकीचं आहे. चला, 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती? जेव्हा कुठलीही संख्या अशी रेशिओमध्ये दिलेल्या असतात एकमेकांशी, तर आपण सिंपल काय करत असतो, एक कॉमन व्हेरिएबल एक्स, त्याने दोघांनाही मल्टिप्लाय करून त्या संख्या काढून घेत असतो. म्हणजे पहिली संख्या एक्स असेल तर दुसरी संख्या काय होईल, 2x होईल. सिंपल. म्हणजेच काय, तर इथं बघा तुम्ही नीट, तर त्या 2 संख्यांचा गुणाकार किती दिलाय, या दोघांचा गुणाकार किती दिलाय आपल्याला, 50 दिलाय. म्हणजेच 2x² बरोबर 50, म्हणजेच x चा वर्ग बरोबर 25, म्हणजेच x बरोबर 5. मग x जर 5 असेल तर पुढे काय म्हटलं, त्या संख्यांची बेरीज किती? x जर 5 असेल तर दुसरी संख्या किती होणार आहे, 5 दुनी 10 होणार आहे, आणि त्या संख्यांची बेरीज किती असणार आहे, 15. 15 म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे झालं एक. तुमचे डायरेक्ट डोकी तशी जर चालत असतील तरी तुम्ही असं डायरेक्ट पण शोधू शकता की काय, दुसरी संख्येच्या हाफमध्ये दिली आहे पहिली संख्या. मग तुम्ही पर्यायचे जे ॲडिशन दिलेत, आता इथे 10 आहे, इथे 15 आहे, इथे 20 आहे, इथे 25 आहे. मग अशा संख्या डायरेक्ट गृहीत पण धरू शकता की पहिली जर 4 धरली तर दुसरी काय पाहिजे तुम्हाला, 8 पाहिजे. मग 4 आणि 8 किती, 12 होत आहेत का? पण त्याचा गुणाकार 50 असा होतोय का, नाही. मग 50 गुणाकार होणाऱ्या कुठल्या संख्या आहेत, एक तर 5 आणि 10, नाही तर 2 आणि 25. बरोबर, 2 आणि 25 यांचा गुणाकार 50 येतो, पण त्यांची बेरीज 2 आणि 25 यांची होणारी बेरीज इथे कुठे आहे का, नाही. पण 25 गुणिले 2 50 हे या प्रमाणात पण बसत नाही, त्यामुळे त्या प्रमाणातही बसते. ज्यांचा गुणाकारही 50 आहे ते म्हणजे 5 आणि 10, 1:2 या प्रमाणात आहेत. दोघांचा गुणाकारही 50 आहे आणि मग दोघांची बेरीज केली तर 15, हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला सापडतं. अशा प्रकारे एखाद्याचं डोकं चाललं तर तसंही सोडवू शकता. यस, लेस दॅन ग्रेटर दॅन. तर सगळ्यात पहिले जे सापडतं तसं त्याप्रमाणे डिकोड करत चालायचं. जसं वाचतोय तसं डिकोड करायचं. बघा काय म्हणता, सान्वी युविकापेक्षा उंच आहे. सान्वी उंच आहे युविकापेक्षा, पण नीलाक्षपेक्षा नाही. नीलाक्षपेक्षा नाही, म्हणजे सान्वीपेक्षा उंच कोण आहे, नीलाक्ष आहे. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. इथे युविका आहे, युविकापेक्षा लहान कोण असणार आहे, चैताली. आणि चैताली कुणाच्यापेक्षा उंच आहे, नमितापेक्षा उंच आहे. नमितापेक्षा उंच आहे. सो असं हे आपलं सगळं स्टेटमेंट येईल. तर काय विचारलं आपल्याला, तर यांच्यातील सर्वात उंच कोण, सिंपल, नीलाक्ष. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, आकृती त्रिकोणांची, हे तर सगळ्यात पानसट आहे. म्हणजे काय करत असतो आपण, 1 2 3 4 5 6
किती त्रिकोण आहेत एक सलग असणारे 6. या सगळ्यांची बेरीज जी असते म्हणजे 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. बिचारा ज्याचा कोणाचा पेपर होता त्याने 23 का लिहिलं त्यालाच माहिती. याचं उत्तर हे 21 आहे. पुढचा रिझनिंगचा एक प्रश्न सिंपल आहे. इथे ब्लँक होतं, त्याच्या अपोजिटला सॉलिड झालं. मग आता इथे जर सॉलिड आहे तर त्याच्या अपोजिटला ब्लँक असणारा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 4. सो रिझनिंग क्वाईट सिंपल होतं. एक प्रॉपर्टी ट्रायंगलची त्रिकोणाची माहिती पाहिजे की त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज सम ऑफ ऑल एंगल्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज किती असते 180. आता तेच सूत्र इथं वापरायचं. मग पहिला घ्या 30x प्लस दुसरा काय आहे कोण दिलाय 40x प्लस तिसरा काय दिलाय तर 38 प्लस x. काही जण इथं गडबड करतात 38x करतात तर ते 38x नाही 38 अधिक x दिले आणि सगळं मिळून किती आहे तर 180 असतं. हे माहिती पाहिजे आपल्याला. सो 30 आणि 40 झाले 70x. बघा 70x प्लस 38 आणि प्लस x बरोबर 180. आता 70 अधिक x किती होणार 71x बरोबर 180 मायनस 38. 180 मायनस 38 किती होणार आहेत तर 38 आणि 2 40, 40 आणि 40 80 आणि 100 म्हणजेच किती 142. 142. आता सोपं आहे. या एक्सला एक्स जर काढायचा असेल आपल्याला तर 142 भागिले 71 करायला लागेल. नीट जर बघितलं तर एक्स किती येतो 2 येतो. हा इथे एक्स किती येतो 2 येतो. आता ते सगळं इथं टॅली पण करून बघू शकता तुम्ही. 30 दुनी 60, 40 दुनी 80, 60 आणि 80 यांची ॲडिशन प्लस 38 आणि 2 40. सो 60 40 झाले 100, 80 झाले 180 असं. सो हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा होता. चला डिकोडिंग. आता इथं नीट बघा बरं का COUPLE. तुम्हाला जर आपण वर्गात शिकवलेला आठवत असेल तर ABCD चे वरचे 13 वर्णाक्षर पहिल्या लाईनमध्ये आणि उलटे 13 वर्णाक्षर लिहित असतो आपण 1 ते 13 आणि 14 ते 26. तशाच प्रकारे लिहून आणि मी तुम्हाला पेपरला जातानाही सांगितलं होतं की पेपर आपल्या हाती आल्यानंतर सगळ्यात बॅक साईडला आपण हे लिहून काढायचं. सील फोडायची गरज नाही. कुठलाही आपण नियम काही तोडत नसतो त्याच्यामध्ये. सो बॅक साईडला क्वेश्चन पेपरवरती तुम्ही हे लिहून काढू शकता सगळ्यात आधीच म्हणजे नंतर तुम्हाला वेळ वाचतो. ठीक आहे. तर ती ABCD डोळ्यासमोर आणा 1 ते 13 म्हणजे 1 चा नंबर 1, B चा नंबर 2, C चा नंबर 3, D चा नंबर 4 असं करत करत M पर्यंत येतो आपण 13. परत N पासनं उलटं Z पर्यंत जात असतो. तेही यांनीही तेच वापरले पण जरा उलट्या प्रकारे वापरले. बघा सीचा नंबर तिथे 3 असतो यांनी सुद्धा 3च दिलाय. पण तिथे ओचा नंबर 12 नसतो. इथे काय लक्षात येते की वरचे 13 आणि खालचे 13. वरच्या 13साठी त्यांनी त्यांचाच नंबर घेतलाय पण खालच्या 13साठी त्यांनी त्यांच्या अपोजिटवाल्यांचा नंबर घेतलाय. म्हणजे ओच्या अपोजिटचा नंबर किती आहे 12 म्हणून तो त्यांनी घेतलाय. यू खालच्या लाईनमध्ये त्याच्या अपोजिटवाल्याचा नंबर आहे 6 म्हणून तो त्यांनी घेतलाय. पी परत खालच्या लाईनमध्ये म्हणून त्यांनी त्याच्या अपोजिटवाल्याचा नंबर घेतलाय 11. चुकलंय का काही 3 12 6 11. एलचा स्वतःचाच नंबर 12 आहे तो 12 इथे येणार आणि ईचा नंबर 5 आहे तो इथे येणार. अशा प्रकारे हे डिकोडिंग होतं. मग आता हेच वापरून DOUGHT हे कसं वापरणार. DOU डी साठी स्वतःचा क्रमांक आहे 4 नंबर. ओ आणि यू साठी इथं आपण घेतलंच आहे 12 आणि 6. G आणि H हे वरच्याच लाईनमध्ये त्यामुळे त्यांचे स्वतःचे नंबर घ्यायचे. सो त्यांचा स्वतःचा नंबर किती आहे. G असतो 7व्या क्रमांकावर, H असतो 8व्या क्रमांकावर बरोबर. आणि T हा उलटा येतो Gच्या खाली म्हणून परत इथे काय येणार 7. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. 4 12 67 87 असा तुमचा कोड जनरेट होतो.
यस, रँकिंग. सिंपल प्रश्न आहे हा. बघा काय म्हटलंय, 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवलं. आता बघा ही पूर्ण 21 जणांची रांग आहे. किती? 21 जणांची. आपण गृहीत धरू मोनिका इथे आहे. मोनिका इथे. सो मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवलं. उजवीकडे जाऊ आता आपण. उजवीकडे जाताना पहिली जागा, दुसरी जागा, तिसरी जागा, चौथी जागा. इथं आता नवीन मोनिकाला बसवले, मोनिकाची नवीन जागा. तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. म्हणजे इकडनं कितव्या बाजूवर येते ती? डावीकडनं 12व्या स्थानी येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? म्हणजे ही जी जागा आहे ना, ही जागा उजवीकडनं कितवी होती असा आपला प्रश्न आहे. आता नीट बघा, जर आपण डावीकडनं इथपर्यंत 12 मोजत आलो, एकूण किती आहेत? 21 आहेत. सॉरी, मी इथं 12 का लिहिलंय. टोटल 21 जण आहेत. इथपर्यंत जर 12 आले असतील तर पुढे काय असणार आहेत? 9 जण असणार आहेत. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. 9 जण असणार आहेत. बरोबर. याचाच अर्थ ही जी पोझिशन आहे ही 9th पोझिशन आहे उजवीकडून. आपल्याला काय काढायचं आहे? ही पोझिशन काढायची उजवीकडून कितवी आहे. मग ही जर 9वी असेल तर ही 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी येणार आणि पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येतं. अठ्ठ्याण्णवा प्रश्न हा खूपच सोपा होता. नीट बघायचं. 5 आणि 1 6, 6चा वर्ग 36, 8 आणि 1 9, 9चा वर्ग 81. मग 8 आणि 6 14, 14चा वर्ग 196. असा सोपा सोपा प्रश्न हा होता. अँड 99th प्रश्न, 99वा प्रश्न हा जर असा क्लिष्ट टाईपमधला होता. आता बघा कसा क्लिष्ट टाईपमधला. तर पहिली संख्या आहे 2, दुसरी येते 12, तिसरी येते 66, मग येते 297. कुठलाही पॅटर्न ओळखण्यासाठी 2-3 संख्या असलेल्या पुरेसे आहे. आता डायरेक्ट गुणाकाराने पण तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता. चेक करा. 2 पासनं 12 पर्यंत जर जायचं असेल तर काय होईल? इथे सिम्पली बेसक 12 होत आहे. पण इथून पुढे सरळ सरळ तसं होत आहे का? 12 72, मग तिथे मागे येते. त्यामुळे इथे गुणाकार 6 करून चालणार आहे का? नाही. मग आणखीन जवळचं काय होऊ शकतं? तर 2 पंच 10, बरोबर. आणि त्याच्यात ॲड होत आहेत 2. त्याच्यात ॲड होत आहेत 2. पुढे बघा, 2 पंच 10, त्यात ॲड केले 2, 12 आलो. 12 पंच 60, 12 पंच 60, त्याच्यात ॲड केलेत, कुठे आलो? 6 वर आलो. मग आता सिंपल आहे, या 66मध्ये 5 ॲड करायला पाहिजे. सॉरी, 5ने गुणाकार करायला पाहिजे आणि त्यात काहीतरी ॲड होतील. मग आता 66मध्ये 66ला जेव्हा 5ने गुणतो आपण तर 5 सक 30, 0 हातच्याले 3, 5 सक 30 आणि 3 33, म्हणजे 330 असं उत्तर येतं. 330मध्ये काहीतरी ॲड करायचं आहे. म्हणजे ती संख्या ऑलरेडी किती मोठी होते, पण आपल्याला काय ती दिली त्यांनी? 297 दिले. म्हणजे चुकीची संख्या कुठली झाली? 297. तुम्ही आणखीनच इन डिटेलमध्ये याच्यात जर गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिली संख्या 2 आहेच आहे, त्याच्यावरनं 12वर कसे पोचतोय आपण? नीट बघा. इथं बेसक 12 पोचतोय, बेसक 12 पोचतोय. आता या 12वरनं पुढे जर जायचं असेल तर गुणाकार होतोय 5.5चा, तेव्हा आपण 66वर पोचतोय. म्हणजे काय? 0.5ने आपण खाली आलोत. 6वरनं 5.5वर आलोत. पुढे या 66ला जेव्हा नुसतंच 5ने मल्टिप्लाय होतोय, 66ने जेव्हा नुसता 5ने, 6 5.5, आता 5ने मल्टिप्लाय, सो 66 गुणिले 5 किती होतील? 66 गुणिले 5 होतात 5 सक 30, 0 हातच्याले 3, 5 सक 30 आणि 30, 33, 330. सो इथं अगेन यायला काय पाहिजे? 330च. रिझनिंगच्या प्रश्नांची ही खासियत असते की तुम्ही 2-3 प्रकारे लॉजिक लावून जरी सोडवलं तरी उत्तर तेच आलं पाहिजे. त्यामुळे चुकीचा पर्याय कुठला असतो? तो 297. रिझनिंगचे प्रश्न काढताना शिक्षकांना हे बघायला लागतं की कितीही प्रकारचं लॉजिक लावलं तरी आन्सर वेगळं येता कामा नये.
हा प्रश्न कसा सोडवायचा, तर याच्यात काही इकडचं तिकडचा फॉर्म्युला वगैरे काही वापरायला जायचं नाही. अशा संख्या सरळ सरळ लिहून करायच्या की ज्यांना 4ने भाग जातो आणि ज्यांच्यामध्ये 4 आहे. सो सुरुवातीपासून जर सुरुवात केली तर पहिली संख्या 4 सापडते आपल्याला 1 पासनं 10 पर्यंत. त्याच्यानंतर 11 पासनं 20 पर्यंत मध्ये 14 येते ज्याच्यामध्ये 4 आहे, पण 14ला 4ने भाग जात नाही. 20 ते 30 मध्ये 24 ही संख्या सापडते. बरोबर. या 24 नंतर म्हणजेच 30 ते 40च्या लाईनमध्ये 40 स्वतः आहे. नंतर त्याच्यामध्ये 44 पण आहेच, 48 पण आहेच. 50च्या लाईनमध्ये कुठली सापडत नाही. 60च्या लाईनमध्ये 64 सापडते. 70च्या लाईनमध्ये 74 सापडत, म्हणजे 74ला भाग जात नाही आणि त्याच्या पुढे डायरेक्ट आपल्याला 84 सापडते. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7. सो 1 ते 100मध्ये 4ने भाग जाणाऱ्या आणि 4 असणाऱ्या अशा किती संख्या सापडतात, तर 7 संख्या सापडतात. सो असा हा सगळा पेपर होता आजचा कंबाईनचा, मॅथ आणि रिझनिंगचा. जर एक प्रश्न सोडला कुठला व्हॉल्यूम आणि एरियावाला, तर बाकी आणि खरं तर जो पॅटर्नवाला एक होता त्यातला पॅटर्न जर सापडत नसेल तर बाकी मार्क घेणं काही कठीण वाटत नव्हतं. ठीक आहे, भेटूया परत.